राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाचं 2 दिवसाचं शिबिर जे आहे ते शिर्डीमध्ये पार पडणार आहे। खरं तर या शिबिरामध्ये सर्वच पक्षातील प्रमुख नेते मंडळींसोबतच पक्षातील संघटनातले जी महत्त्वाची पदांवरती असणारे कार्यकर्ते जे आहेत ते उपस्थित असणारे आणि पक्षाची भविष्यातली पुढील वाटचाल कशा पद्धतीने असणार आहे या सगळ्या संदर्भातली चर्चा जी आहे ती या संपूर्ण शिबिरामध्ये होईल। परंतु शिबिरासाठी शिर्डीमध्ये ठिकठिकाणी बॅनरबाजी करण्यात आली आहे, परंतु एक बॅनर जे आहे ते सर्वांचं लक्ष वेधताना पाहायला मिळत आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं असे मोठमोठे होर्डिंग्स जे आहेत ते शिर्डीतल्या रस्त्यांवरती लागलेत, परंतु या होर्डिंगचं वैशिष्ट्य म्हणजे या बॅनरवरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते असलेले छगन भुजबळ यांचा देखील फोटो लावण्यात आलेला आहे। छगन भुजबळ गेल्या अनेक दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये नाराज होते। आज ते या शिबिराला देखील उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळते, परंतु त्यांना सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी विनंती केली असल्यामुळे त्या विनंतीला मान देऊन या संपूर्ण शिबिराला उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळते। परंतु आता आपण पाहू शकतो की छगन भुजबळांचा फोटो लावलाय। हिवाळी अधिवेशनामध्ये ज्यावेळेस हिवाळी अधिवेशन झालं नागपुरात त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बॅनर जे आहेत ते नागपुरामध्ये लावण्यात आलेले होते। त्यावेळेस फक्त बॅनरवरती 3च नेते मंडळी आपल्याला पाहायला मिळत होते, अजित पवार असतील, सुनील तटकरे असतील आणि प्रफुल्ल पटेल। यंदा मात्र छगन भुजबळांची नाराजी दूर करण्याकरता त्यांचा बॅनरवरती जो आहे तो फोटो लावलेला असल्याचं आपल्याला सध्या तरी पाहायला मिळतं। त्यामुळे आज छगन भुजबळ आणि अजित पवार गेल्या अनेक दिवसांपासून एकमेकांशी बोलत नव्हते, ते आज एकमेकांच्या समोर येणार आहे। त्यामुळे छगन भुजबळ यांची नाराजी जी आहे ती या शिबिरामध्ये दूर होणार का हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट खंडू कसबेसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, शिर्डी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।